वहिनी, भैया कुठे? ते तर आणखी कामावर नाही आले. असं का? बर. हे नाही का भैयाकडे द्या. हे काय? हे नाही का माझी पहिलीच पगार आहे. ते म्हणतात ना पहिली पगार देवाला द्यायला पाहिजे. पण वहिनी माझे देव तर माझे भैयाचे. मग तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या भैयाला द्या ना. पण वहिनी तुम्हाला तर माहिती आहे भैया आपल्याला नाराज आहे म्हणून. अरे राहुल, मी तुला लाईटीचं बिल भरा सांगितलं होतं, तू हे बी नाही भरलं का? तू करतो तरी काय हिरबळ, निस्ता खातो पितो आणि फिरतो. घरचं काम करीत नाही तू. कमीत कमी बाहेरचं तरी काम करीत जाय ना, तेवढेच कामवाल्याचे पैसे वाचतील. मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या भैयाचा कधी कधी लय राग येत असं. मला माहिती आहे ते प्रत्येक वेळेस तुम्हाला बोलतात ना, पण त्यांच्या बोलण्याच्या मागं तुमच्यासाठी चांगलंच आहे. ऐका ना, मला तुम्हाला एक बोलायचं होतं. हा बोल. प्लीज तुम्ही भैयाला एवढं बोलायचं जाऊ नका. तुला काय वाटतं मी राहुलला बोलतो तर मला चांगलं वाटतं? तुला माहिती आहे कल्पना, पूर्ण दुनियामध्ये बाप असा एक व्यक्ती असतो, कोणत्याही बापाला असं वाटतं की आपला मुलगा चांगला निघावत आणि आपलं नाव मोठं करावं म्हणून. पप्पा गेल्याच्या नंतर ती माझी जिम्मेदारी आहे. माझ्या लहान्या भावाने त्याचं सर्वात मोठं नाव करावं असं मला वाटतंय. मला माहिती आहे वहिनी, जेवढं मला बोलतेत ना आणि तेवढं मला जीव पण लावतेत. मुपलं चांगलं व्हावं म्हणून मी कितीक वेळेस देवासमोर प्रार्थना करताना मी पाहिलेलं आहे. हे देवा, माझ्या लहान्या भावाला चांगली बुद्धी दे आणि कामामध्ये यश येऊ दे. हे देवा तुला प्रार्थना. पण वहिनी कोणतंही काम करताना कोणाचा तरी सहारा असतो ना, आणि हेच नाही मला आयुष्यात सुधारण्यासाठी माझ्या भैयाचाच सहारा आहे.